घरात घुसून 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे। या घटनेची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात बलात्काराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे। नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत रविवारी दुपारी 4च्या सुमारास ही घटना घडली। 8 वर्षांची मुलगी तिच्या 4 वर्षाच्या बहिणीसोबत घरी एकटी होती। या दोघींचे आईवडील मजूर असून ही घटना घडली त्यावेळी ते कामावर गेले होते। याच दरम्यान 35 ते 40 वयोगटातील एक आरोपी दुचाकीवरून आला आणि त्यांच्या घरी येऊन मुलीच्या वडिलांची चौकशी करत नाव पुकारलं। यावेळी घरात कुणीही नसल्याचं लक्षात येताच आरोपीनं 8 वर्षीय मुलीला खोलीत नेलं आणि तिथं तिच्यावर शारीरिक अत्याचार केला। या घटनेनंतर आरोपी तिथून निघून गेला। सायंकाळी मुलीचे आईवडील घरी पोहोचल्यानंतर मुलींनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला आणि नंतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली। हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलीस विभाग सजग झाला आहे, तर अज्ञात गुन्हेगाराला शोधून कारागृहात नेण्यासाठी पोलीस घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत। सध्या पारडी पोलिसांसह गुन्हे शाखेची विविध पथकं आरोपीचा शोध घेत आहेत।